ओके, ठीक आहे. आजच्या लेक्चरमध्ये आपण एक आर एलचं घेऊया आणि आर सीला समोर जाऊया. ओके. काल तुम्हाला ऑक्टोबर-नोव्हेंबर 2023 क्वेश्चन 1Cचं हा जो न्यूमरिकल होता तो होमवर्कसाठी दिलेला होता. ओके. आणि तुम्ही तो सॉल्व केलेलाच नसेल, त्यामुळे आपण हा एक न्यूमरिकल सॉल्व करू आणि नेक्स्ट एक आर सीला जाऊ. तर आपण आर सी नाही, आर एलला जे कोणते नेटवर्क्स येणार आहेत तर त्या नेटवर्क्समध्ये आपण काय करतोय, सप्लाय जर सडनली रिमूव्ह होत असेल तर ते न्यूमरिकल्स इथे आपण स्टडी करतोय. ओके, बघा इथे हे पेपरचा कटलेटसुद्धा घेतलेला आहे. ओके, स्क्रीन इथे आपण कट करून घेतलेली आहे. क्वेश्चन 1C अशा प्रकारे. ओके, तर आपल्या ज्या स्टेप्स आहेत त्या ॲज युजल स्टेप्स आपल्याला इथे फॉलो करायचे आहेत. ओके, सो सोल्युशन. ओके, सोल्युशनमध्ये आपली फर्स्ट जे स्टेप्स आहेत ते ॲज युजल घ्यायची आहे. जनरल इक्वेशन्स आपल्याला इथे तयार करायचं असतं. ओके, सो जनरल इक्वेशन्स पण कोणत्या टाईम इन्स्टंटला? ॲट टाईम टी ग्रेटर दॅन 0. टाईम टी ग्रेटर दॅन 0 म्हणजे स्विचिंग झाल्यानंतरचं. ओके, सो स्विचिंग झाल्यानंतरचा जर तुम्ही इथे सर्किट जर बघितलं तर सर्किटमध्ये तुम्हाला काय दिसतंय की टी 0ला स्विचिंग होते. स्विचिंग होत आहे म्हणजेच काय की बिफोर स्विचिंग हा स्विच क्लोज होता आणि आफ्टर स्विचिंग हा स्विच ओपन आहे. म्हणजेच ॲट टी ग्रेटर दॅन 0 इन्स्टंटला म्हणजेच आफ्टर स्विचिंगला फक्त आर आणि एल आपल्याला इथे दिसणार आहे. मग इथे आर आणि एलच फक्त आपल्याला इथे दिसणार आहेत. म्हणजेच काय की आपण ही डायग्रामसुद्धा इथे घेऊ शकतो ॲज युजल. ओके, तर अशा प्रकारे हीच डायग्राम राहणार आहे ॲट टी ग्रेटर दॅन 0 इन्स्टंटला. ओके, सो टी ग्रेटर दॅन 0 इन्स्टंटला ही डायग्राम्स आपल्याला मिळणार आहे. आता ही डायग्राम जर मिळणार आहे म्हणजेच काय की इथे आर आणि एल मध्येच आपल्याला जनरल इक्वेशन्स राईट डाऊन करायचं आणि जनरल इक्वेशन्स आपण नोट डाऊन करताना राईट डाऊन करताना KVL आपण इथे अप्लाय करत असतो. ओके, म्हणजेच या सर्किटला आपल्याला KVL अप्लाय करताना आर आणि एलवर KVL अप्लाय करायचं आहे. तर मायनस 300 ओहम. अच्छा, इथे 300 ओहम आहे. ओके, इथे एक प्रिंटिंग मिस्टेक्स आहे. ओके, ॲक्च्युली या पेपरमध्ये ॲक्च्युली हा किती येतो 300 ओहमचा रेझिस्टन्स आहे. ओके, सो रेझिस्टन्सची व्हॅल्यू इथे 300 ओहम्स घ्यायची. सो मायनस 300 ओहम रेझिस्टन्स आहे. इथून फ्लो होणारा करंट म्हणजेच हा रेझिस्टन्स अक्रॉस व्होल्टेज ड्रॉप अक्रॉस रेझिस्टन्स आपल्याला इथे मिळालेला आहे. मायनस व्होल्टेज ड्रॉप अक्रॉस इंडक्टर. तर इंडक्टरचा व्होल्टेज ड्रॉप किती असणार? -L di/dt आणि एलची व्हॅल्यू इथे किती आहे? 90 मिली हेनरी. आता 90 मिली हेनरी आहे म्हणजेच हा आपण काय लिहू शकतो? इट्स अ 90 × 10⁻⁻³ ओके, di/dt आणि इज इक्वल्स टू द 0 येणार कारण की कोणत्याही प्रकारचा इथे स्विच ओपन आहे. या कंडिशनला स्विच हा काय असणार आहे? ओपन असणार आहे. सो हा जो 15 व्होल्ट आहे तो इथे कनेक्ट झालेला नसणार. 90 मिली हेनरीला आपण कसं लिहिणार? 90 × 10⁻³ हेनरी. ओके, मग आपल्याला फर्स्ट स्टेप्स इथे मिळालेली आहे. त्यानंतर सेकंड स्टेपला आपल्याला सांगण्यात आलेलं होतं की डिवाइड बाय एल करायचं कारण की इथे di/dt आपल्याला सेपरेट घ्यायचा असतो. त्यामुळे इथे डिवाइड बाय एल. ओके, सो एलने इथे डिवाइड करायचं. सो एलने जर डिवाइड केलं तर किती होणार आहे बघा? -300 डिवायडेड बाय 90 × 10⁻³ आणि आय येणार. ओके, मायनस
90 इंटू 10 रेस्ट टू द पॉवर मायनस 3 डिवायडेड बाय 90 इंटू 10 रेस्ट टू द पॉवर मायनस 3, म्हणजेच हे डायरेक्टली 1 होऊन जाणार आहे. ओके, न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर्स कॅन्सल आउट होऊन इज इक्वल्स टू द 0. तर दोन्ही टर्म्स कॅन्सल आउट होऊन 1 होणार आहे. बट या टर्म्सला जर तुम्ही सॉल्व आउट केलं तर ही टर्म्स तुम्हाला मिळणार आहे मायनस 3 3 3 अँड 3. ओके, टाइम्स ऑफ आय मायनस डी आय बाय डी टी इज इक्वल्स टू द 0. मग आपण जी आयवाली टर्म्स आहे तिला राईट हँड साईडला आपण शिफ्ट करतोय. ओके, आयवाली जी टर्म्स आहे तिला आपण राईट हँड साईडला शिफ्ट करतोय. ओके, सो आयवाल्या टर्म्सला राईट हँड साईडला शिफ्ट केल्यानंतर आपल्याला काय मिळणार आहे, इट्स मायनस डी आय बाय डी टी minus di by dt is equal to minus 300 i minus 300 i अशा प्रकारे आपल्याला मिळणार. ओके, सो सेकंड स्टेप्स आपल्याला इथे मिळालेली आहे. सो त्यानंतर जर आपण इथे थर्ड स्टेपला जर गेलो तर थर्ड स्टेपला आपल्याला सेपरेशन ऑफ व्हेरिएबल असं सांगितलेलं होतं. ओके, सो सेपरेशन ऑफ व्हेरिएबलला आपण सेपरेट करायचं म्हणजेच काय की हा डी टी जो दिसतो टाईमवाल्या ज्या टर्म्स आहेत त्या एका साईडला आणि ही करंटवाली जी टर्म्स आहेत ही एका साईडला. ओके, म्हणजेच हे काय मिळणार आहे, इट्स अ मायनस डी आय बाय आय इज इक्वल्स टू द ओके इज इक्वल्स टू द हां हे मायनस नाही हे प्लस असायला पाहिजे. ओ इज इक्वल्स टू द 3333 इंटू डी टी. ओके, आता इथे लेफ्ट हँड साईडला मायनस आहे, दोन्ही साईडला मायनसने मल्टिप्लायड केलं तर आपली ही जी लेफ्ट हँड साईडची टर्म्स आहेत करंटवाल्या ज्या टर्म्स आहेत ते पॉझिटिव्ह होणार आणि जी राईट हँड साईडला पॉझिटिव्ह टर्म्स आहेत ती काय होणार, निगेटिव्ह होणार. अशा प्रकारे आपल्याला इथे सेपरेशन्स ऑफ व्हेरिएबलसुद्धा ही स्टेप्स इथे आपण सॉल्व केली. मग आपल्याला फोर्थ स्टेपला सांगण्यात आलं होतं की इंटिग्रेशन्स आपल्याला करायचं लागतं, इंटिग्रेटिंग बोथ साईड. मग आपण इथे सांगूया इंटिग्रेटिंग बोथ साईड. ओके, सो दोन्ही साईडला इंटिग्रेट करायचं. सो इंटिग्रेट करताना इंटिग्रेशन्स ऑफ 1 अपॉन आय विथ रिस्पेक्ट टू द डी आय. तर अशा प्रकारे आपल्याला इथे इंटिग्रेशन्स मिळणार. ओके, सेम थिंग्स मायनस 3333ला इंटिग्रेशन्स ऑफ डी टी यांनी जर सॉल्व केलं तर मग आपल्याला इथे कशा प्रकारे मिळते. सो 1 अपॉन एक्स म्हणजेच लॉग एक्स असतो, तर इथे लॉग ऑफ आय आपल्याला मिळतोय. ओके, सेम थिंग्स राईट हँड साईडला मायनस 3333 इंटिग्रेशन्स डेरिवेशन्स कॅन्सल आउट होऊन फक्त इथे कोण मिळणार, टी. बट इथे एक इंटिग्रेशन कॉन्स्टंट के हा इथे आपल्याला मिळतो. ओके, सो इंटिग्रेशन कॉन्स्टंट केला सुद्धा आपण दोन्ही साईडला नॅचरल लॉग इथे कनेक्ट करतोय. सो लेफ्ट हँड साईडला तर ऑलरेडी नॅचरल लॉग आहे. सो राईट हँड साईडला आपल्याला नॅचरल लॉग्स घेण्यासाठी आपण ई रेस टू दी पॉवर मायनस 3333 टाइम्स ऑफ टी अशा प्रकारे घेतो. प्लस हा जो इंटिग्रेशन कॉन्स्टंट आहे त्याला सुद्धा आपण काय करतोय, नॅचरल लॉगने मल्टिप्लाइड करतोय. म्हणजे आता हे बॅलन्स इक्वेशन झालेलं आहे. जे राईट हँड साईडला आपल्याला दिसते तेच लेफ्ट हँड साईडला दिसते, दोन्हीकडे लॉग आपल्याला दिसत आहेत. ओके, मग इथे लॉगचा फॉर्म्युला आपण एक अप्लाय करून सॉल्व करून घेतोय. लॉग ए प्लस लॉग बी याचा फॉर्म्युला जर आपण बघितलं तर लॉग हा कॉमन निघतो आणि ए इंटू बी अशा प्रकारे होतो. सो के इंटू ई रेस टू दी पॉवर मायनस 3333 टाइम्स ऑफ टी अशा प्रकारे आपल्याला इथे मिळतं. ओके, आता दोन्ही साईडला जर लॉग आहेत आणि आपल्याला आन्सर विदाऊट लॉगमध्ये सॉल्व करायचं असतं, म्हणून मग फिफ्थ स्टेपला आपल्याला अँटी लॉग तिथे घ्यावा लागतो. सो अँटी लॉग घेतल्यानंतर दोन्ही साईडचे जे लॉग आहेत ते आपल्याला इथून निघून जातात. ओके, सो आय इथे फक्त लेफ्ट हँड साईडला राहणार, इज इक्वल्स टू द के इंटू ई रेस टू दी पॉवर मायनस 3333
3 टाइम्स ऑफ टी. ओके, अशा प्रकारे इथे आपल्याला हे आय ऑफ टीचं इक्वेशन्स म्हणजे सोल्युशन ऑफ जनरल इक्वेशन्स इथे आपल्याला फाइंड आउट झालेलं मिळतं. ओके, सो सोल्युशन इथे आपल्याला मिळालेलं आहे. बट या सोल्युशनमध्ये जी अननोन व्हॅल्यू आहे, केची जी अननोन व्हॅल्यू आहे ती आपल्याला इथे फाइंड आउट करावी लागतं. मग त्यासाठी आपण नेक्स्ट स्टेपला जातो, म्हणजेच 5th नंबरच्या स्टेपला जातो. तसंच आपल्याला इक्वेशनला यूज करायचं आहे, म्हणून या इक्वेशनला इक्वेशन नंबर 1 अशा प्रकारे तुम्ही देऊ शकता. ओके, 6 नंबर स्टेपला आपण फाइंड आउट करणार आहोत, फाइंड द व्हॅल्यू ऑफ के. ओके, using initial conditions, using initial conditions म्हणजेच t इज इक्वल टू 0 निगेटिव्ह इनिशियल कंडिशन्स, म्हणजे t इज इक्वल टू 0 निगेटिव्ह कंडिशन्सला आपल्याला तिथे यूज करायचं आहे किंवा सॉल्व करायचं आहे आणि के ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. मग आपण इथे सांगू शकतो की ॲट t इज इक्वल टू 0 निगेटिव्ह इन्स्टंटला डायग्राम आपल्याला ड्रॉ करावी लागणार. आणि डायग्राम जर बघितली तर ही डायग्राम्स आपली बिफोर स्विच अप्लायची आपल्याला पुन्हा इथे डायग्राम्स काढायला लागणार. आता बिफोर स्विच अप्लायला तुम्हाला हा स्विच काय दिसतोय. सो बिफोर स्विचिंग ॲक्शनला हा स्विच क्लोज असणार आहे, हे आपल्याला इथे क्लिअरली मेन्शन दिसते. ओके, कारण की ॲरो हा अपवर्ड आहे. ॲरो अपवर्ड असल्यामुळे काय दिसते आपल्याला की बिफोर स्विचिंग हा स्विच क्लोज होता. म्हणून अशा प्रकारे आपल्याला या स्विचला इथे काय करावं लागणार, क्लोज करावं लागणार. ओके, म्हणून हा स्विच आपण इथे क्लोज करूया. तर ॲट t0 निगेटिव्हला स्विच हा क्लोज आहे. इथे लिहून सुद्धा घेऊया, द स्विच इज क्लोज. ओके, बट ॲट द सेम टाइम t0 निगेटिव्हला हा जो तुमचा इंडक्टर असणार आहे, हा इंडक्टर काय असणार आहे, तर इथे ऑब्विसली इंडक्टर हा शॉर्ट सर्किट झालेला असणार आहे ॲज पर द अकॉर्डिंग टू इनिशियल अँड फायनल कंडिशन्स. त्यामुळे आपण याला शॉर्टसुद्धा करून घेऊया. सो इट्स अ शॉर्ट सर्किट. आता मला सांगा, जर रेजिस्टन्स आहे आणि शॉर्ट सर्किट कंडिशन्स आहे तर करंट कुठून फ्लो होणार. तर करंट आपल्याला BWमध्ये शिकून येत होतं, तर करंट इज ऑलवेज फ्लो फ्रॉम लो रेजिस्टिव्ह पाथ. करंट इज ऑलवेज फ्लो फ्रॉम लो रेजिस्टिव्ह पाथ. म्हणजे करंट हा 100 ओम म्हणून फ्लो होणार आणि डायरेक्टली हा करंट कुठून फ्लो होणार, अशा प्रकारे शॉर्ट सर्किट म्हणून फ्लो होणार. वाय, बिकॉज इट्स ॲज अ शॉर्ट सर्किट म्हणजेच काय, 0 रेजिस्टन्सची व्हॅल्यू किती झालेली आहे, 0 रेजिस्टन्स. आता जो आय ऑफ टी करंट आहे तो करंट 3000 नाही आहे, 300 ओम म्हणून फ्लो होणार का, तर ऑब्विसली इथून फ्लो होणार नाही, फक्त आणि फक्त शॉर्ट सर्किट कंडिशन म्हणून तो फ्लो होणार. ओके, म्हणून हे सर्किट आपल्याला कसं दिसणार, हा 15 व्होल्टचा इथे सप्लाय असणार आहे. ओके, त्यानंतर इथे 100 ओहमचा रेजिस्टन्स असणार आहे आणि हे शॉर्ट सर्किट कंडिशन्स तिथे असणार आहे. अशा प्रकारे आपल्याला हा डायरेक्टली हे सर्किट इथे अशा प्रकारे मिळणार आहे. ओके, 100 ओहम. हा जो 3 ओहमचा रेजिस्टन्स हा इथे रिडंडंट म्हणून काम करणार. मग आपण इथे सांगू शकतो की आय ऑफ 0 निगेटिव्ह जर इथे आपण काढायचं तर व्होल्टेज डिवायडेड बाय रेजिस्टन्स म्हणजेच 15 डिवायडेड बाय 100 म्हणजेच हा किती मिळणार, 0.15 एम्पियर इतका मिळणार. आणि मग आपल्याला हे इनिशियल अँड फायनल कंडिशन सांगितलेलं आहे की IL म्हणजेच इंडक्टर म्हणला बिफोर स्विचिंगचा करंट आणि इंडक्टर म्हणला आफ्टर स्विचिंगचा करंट हा नेहमी काय असतो, इक्वल असतो. त्यामुळे इथे आपल्याला 0.15 एम्पियर अशा प्रकारे करंट्स इथे आपल्याला बिफोर कंडिशनला मिळतं. आणि मग आपण 7 स्टेपला जातो, ज्या स्टेपमध्ये आपल्याला सांगण्यात आलेलं होतं की ॲट फाइंड द के. पण कशा प्रकारे, तर आपल्याला पुट करायचं आहे, पुट t इज इक्वल टू 0. ओके, अँड आय ऑफ 0, तर 0 निगेटिव्ह आणि 0 पॉझिटिव्ह दोन्ही जर बघितलं तर करंट किती मिळालेलं आहे, 0.5 एम्पियर. तर या दोन कंडिशन्स आपल्याला पुट डाऊन करायचं आहे. टीची व्हॅल्यू 0 पुट करायची आहे कशामध्ये, सो इन इक्वेशन नंबर 1 जे आपण जनरल इक्वेशन फाइंड आउट केलेलं आहे. तर जनरल इक्वेशन बघा आपण काय फाइंड आउट केलेलं आहे, आय ऑफ टी इज इक्वल टू के e raised to the power minus 3 टाइम्स ऑफ टी. ओके, सो 0 पुट करा, इथे सुद्धा 0 पुट करा.
ओके. सो 0 पुट केल्यानंतर आपल्याला काय मिळते बघा, आय ऑफ 0 इज इक्वल टू के टाइम्स ऑफ ई रेस टू दी पॉवर -3333 टाइम्स ऑफ 0. अशा प्रकारे आपल्याला आय ऑफ 0ची व्हॅल्यू ही आपल्याला 0.15 ॲम्पियर इतकी मिळालेली आहे आणि के ई रेस टू दी पॉवर 0 आपल्याला मिळणार आहे. आणि इथे आपल्याला माहीत आहे ई रेस टू दी पॉवरची व्हॅल्यू ही 1 असतं. ई रेस टू दी पॉवर 0ची व्हॅल्यू ही 1 असतं. सो के इंटू 1 म्हणजेच काय तर आपल्याला के ची व्हॅल्यू इथे फाइंड आउट होते. सो के इज नथिंग बट इट्स 0.15 ॲम्पियर. सो के इथे आपल्याला मिळालेलं. आता के ची व्हॅल्यू मिळालेली आहे जे इक्वेशन नंबर 1 मध्ये आपल्याला पुट करायचं. पुट इन इक्वेशन नंबर 1. सो इक्वेशन नंबर 1 मध्ये पुट डाऊन करा आणि फायनलाइज आन्सर आपल्याला इथे मिळालेलं आहे. ओके. सो आय ऑफ टी इज इक्वल्स टू द के e raised to the power -333 टाइम्स ऑफ टी. ओके. सो फायनली के ची व्हॅल्यू आपल्याला मिळालेली आहे जी आपण इथे पुट डाऊन करणार आहोत. सो 0.15 ओके e raised to the power -333 टाइम्स ऑफ 4 वेळेस 333 आहे. ओके. तर अशा प्रकारे आपल्याला हा आन्सर इथे मिळतो आहे. ओके. सो दिस इज द फायनलाइज आन्सर फॉर दिस एक्झाम्पल. ओके. सो दिस इज द फायनलाइज आन्सर. तर हे एक्झाममध्ये विचारलेला हा न्यूमरिकल्स आहे आणि तो आपण इथे बघितलेला आहे. ओके. तर आर एल आता लक्षात आलं असेल की जर सप्लाय जर इमिजिएटली जर सडनली जर रिमूव्ह होत असेल तर आर एलसाठी आपल्याला काय करायचं आहे तर सेम स्टेप्स आपल्याला नेहमी फॉलो करायच्या आहेत. ओके. तर इथे ह्या ज्या स्टेप्स आहेत ह्या स्टेप्स खूप इम्पॉर्टंट आहेत. तसंच आपण आजच्या या लेक्चरमध्ये आर सीला जाऊया. ओके. आर सीच्या स्टेप्स इथे बघूया. आर सीचे जवळपास 1 ते 2 न्यूमरिकल सॉल्व करून बघूया. ओके. सो दिस इज द टाइम रिस्पॉन्स एक्सप्रेशन फॉर द करंट आय ऑफ टी वेन द सोर्स इज सडनली रिमूव्ह. म्हणजे तुमचा सोर्स जो आहे तो सडनली जर रिमूव्ह झालेला आहे पण कोणत्या केसमध्ये की जेव्हा हा टाइम रिस्पॉन्स आपल्याला इथे फाइंड आउट करायचा आहे. ज्याला आपण टाइम रिस्पॉन्स कोणाचा फाइंड आउट करायचा आहे आय ऑफ टीचा यूज करायचा आहे. पण केव्हा कोणत्या कंडिशनला आहे तर सोर्स हा सडनली रिमूव्ह होतो आहे अशा कंडिशनमध्ये आपल्याला हा आर सी सर्किट आहे आणि त्याचं आपल्याला एक्सप्रेशन इथे फाइंड आउट करायला सांगितलेलं आहे. ओके. वेन सडनली रिमूव्ह. इथे आपल्याला सर्किटसुद्धा दिसते. या सर्किटमध्ये तुम्ही बघू शकतात की हा व्होल्टेज सोर्स आहे म्हणजेच आपला सोर्स इथे अप्लाय केलेला आहे. आता सोर्स अप्लाय केलेला आहे आर आणि सी सिरीज कनेक्शन्सवर. मग इथे सिरीज कनेक्शन्सला विथ द हेल्प ऑफ स्विच अशा प्रकारे बघा अगोदर हा स्विच 1ला कनेक्टेड असतो. ओके. आणि ॲरो हा असा डाऊनवर्ड दाखवल्यामुळे कंडिशन्स काय की त्यानंतर आफ्टर स्विचिंग नंतर हा स्विच कुठे जातोय तर आफ्टर स्विचिंग नंतर हा स्विच जातोय स्विच पोझिशन 2ला. ओके. सो आर सी सिरीजली कनेक्टेड आहे. ओके. सो सिरीजली कनेक्टेड आर सी व्होल्टेजला कनेक्टेड आहे आणि स्विचिंग झाल्यानंतर सडनली त्यांचा सोर्स काय होतं आहे रिमूव्ह होतं आहे. सो अशा केसमध्ये आपण इथे हे आर सीचं एक्सप्रेशन्स चेकआउट करतो आहे. मग इथे जनरल इक्वेशन्स कसं फाइंड आउट होतं ते बघा. तर जनरल इक्वेशन हे नेहमी लक्षात घ्यायचं आहे. जनरल इक्वेशन हे नेहमी टी ग्रेटर दॅन 0 इन्स्टंटला असतं म्हणजे आफ्टर स्विचिंगच्या इन्स्टंटला असतं. आफ्टर स्विचिंगला स्विच पोझिशन हे 2ला असणार आहे. ओके. मग स्विच पोझिशन 2ला असल्यानंतर आर आणि सीच फक्त तिथे असणार आहे. बट इथे लक्षात घ्यायचं आहे की कपॅसिटर हा एनर्जी स्टोरेज डिव्हाइस आहे. मग इथे जनरल इक्वेशन के व्ही एलच अप्लाय केलेलं आहे आणि कसं अप्लाय केलेलं आहे तर व्होल्टेज अक्रॉस रेझिस्टन्स. तर व्होल्टेज अक्रॉस रेझिस्टन्स कसा असतो रेझिस्टन्स आणि त्या रेझिस्टन्स म्हणून फ्लो होणारा करंट. ओके. प्लस व्होल्टेज अक्रॉस कपॅसिटर. सो व्होल्टेज अक्रॉस कपॅसिटर इज द 1/c इंटिग्रेशन्स ऑफ आय ऑफ टी. आता इथे बघा इंटिग्रेशनच्या लिमिट्ससुद्धा तुम्हाला सांगण्यात आलेलं आहे. सो डिटेलमध्ये जर बघायचं झालं तर -इन्फिनिटी टू टी -इन्फिनिटी टू स्विचिंग टी टाईमला स्विचिंग होते तर त्या टाईमपर्यंत हा करंट आय ऑफ टी आपल्याला इथे फाइंड आउट करायचा इज इक्वल्स टू द 0. आणि हे सगळं कोणत्या टाईम इन्स्टंटसाठी चालू आहे हे सगळं चालू आहे टी ग्रेटर दॅन 0साठी. सो टी ग्रेटर दॅन 0 म्हणजेच इथे आपण सांगू शकतो की स्विच ॲट 2 पोझिशन 1 2 असं दिलेलं आहे तिथे. सो स्विच ॲट
2 पोझिशन. ओके, सो आपल्याला इथे कोणत्याही प्रकारचं डेरिव्हेटिव्ह मिळालेलं नाही आणि आपल्याला डिफरन्शिएशन्स काढायचं आहे. ओके, सो त्यामुळे आपल्याला डिफरन्शिएशन घ्यावं लागणार आहे. बट इथे आपल्याला कपॅसिटरचा जो इथे इंटिग्रेशनचा पार्ट आहे तो सुद्धा इथे सॉल्व करून घ्यावा लागणार आहे. हा तर ॲज इट इज तुम्हाला दिसतोय व्होल्टेज अक्रॉस रेजिस्टन्स. फक्त चेंजेस कुठे आहे तर व्होल्टेज अक्रॉस कपॅसिटरमध्ये. सो व्होल्टेज अक्रॉस कपॅसिटर हे -इन्फिनिटी टू टी जी व्हॅल्यू आहे ती -इन्फिनिटी टू 0 इंटिग्रेशन्स करंटचा आपण अगोदर एवढं घेतोय. ओके, म्हणजेच ट्रान्झिएंट रिस्पॉन्स तिथे येऊन जातो. ओके, प्लस 1/c इंटिग्रेशन्स कुठून कुठे घेतोय. सो 0 टू टी या इन्स्टंटसाठी घेतोय. सो 0 टू टी इन्स्टंटमध्ये इथे आपल्याला काय मिळतंय. सो 0 टू टी इन्स्टंटसाठी आपल्याला इथे ट्रान्झिएंट ॲनालिसिस मिळते. ओके, सो लक्षात घ्यायचं आहे हा जो पहिला इंटिग्रेशन्स पार्ट आपल्याला आहे हा स्टेडी स्टेट म्हणून काम करतोय. स्टेडी स्टेट म्हणून काम करतोय. आणि हा जो व्होल्टेज अक्रॉस सेकंड जो आहे 0 टू टी वाला आहे तर हा ट्रान्झिएंट स्टेट म्हणून काम करतोय. ट्रान्झिएंट स्टेट म्हणून. तर ह्या दोन चेंजेस फक्त आपल्याला या डेरिव्हेशन्समध्ये बघायला मिळतात. आणि हे चेंजेस फक्त इथेच आहेत. समोर चालून हा ऑब्व्हियसली झिरोच होणार आहे जेव्हा आपण डेरिव्हेटिव्ह घेतो तेव्हा. तर स्टेडी स्टेट आणि ट्रान्झिएंट स्टेट हे लक्षात येण्यासाठी तुम्हाला जेव्हा मी टाईम डायग्राम काढलेली होती तर ती टाईम डायग्राम लक्षात ठेवा म्हणजे तुम्हाला हे जास्त त्रास होणार नाही. -इन्फिनिटीला हा टाईम सुरू झालेला आहे. ओके, हा टाईम कधीपर्यंत सुरू राहणार आहे तर आपण सांगितलं होतं की हा टाईम +इन्फिनिटीपर्यंत सुरू राहणार आहे. आता स्विचिंग जे होते ते स्विचिंग कोणत्या टाईम इन्स्टंटला होत आहे तर स्विचिंग हे टाईम t = 0. तर 0 म्हणजे ह्या सेंटरला इथे तो स्विचिंग होत आहे. तर जस्ट बिफोर द स्विचिंग म्हणजेच t = 0 निगेटिव्ह. हा जस्ट बिफोर द स्विचिंग आहे. आणि जस्ट आफ्टर द स्विचिंग म्हणजेच t = 0 पॉझिटिव्ह. सो अशा प्रकारे हा जस्ट आफ्टर द स्विचिंग आहे. मग इथे -इन्फिनिटी टू 0 म्हणजेच कोणता पोर्शन येतो तर हा पोर्शन येतो -इन्फिनिटी टू 0. ओके, सो -इन्फिनिटी टू 0 हा जो कन्सिडर आहे दॅट इज नथिंग बट इट्स अ स्टेडी स्टेट. ओके, आणि 0 टू टी तर 0 टू टी म्हणजेच कोणता इन्स्टंट होणार आहे एक तर पॉझिटिव्ह टी. 0 टू टी म्हणजेच एक तर जस्ट आफ्टर स्विचिंग किंवा जस्ट बिफोर स्विचिंग हा कन्सिडर येणार आहे. तर यालाच आपण म्हणतोय ट्रान्झिएंट स्टेट. ओके, सो SS इज नथिंग बट स्टेडी स्टेट. स्टेडी स्टेट खूप स्विचिंग झालेली आहे, खूप वेळ झालेला आहे, कॅपॅसिटरने खूप एनर्जी स्टोअर केलेली आहे, या कंडिशनला आपण स्टेडी स्टेट म्हणतो. ओके, ट्रान्झिएंट स्टेट म्हणजेच काय कॅपॅसिटरला चार्जिंग व्हायला आपण काही टाईमच देत नाही. ट्रान्झिएंट होत आहे, इमिजिएटली काय होतं आहे स्विच ऑन होतं आहे किंवा इमिजिएटली स्विच ऑफ होतं आहे अशा केसमध्ये. आणि आपल्याला ट्रान्झिएंट रिस्पॉन्स इथे फाइंड आउट करायचा आहे. ओके, सो हा इंटिग्रेशनचा जो पार्ट आहे तो इथे लक्षात घ्यायचा आहे. त्याच्या खाली वाटल्यास इंटिग्रेशनसुद्धा लिहून घेतो की इथे जो इंटिग्रेशन जो घेतलेला आहे -इन्फिनिटी टू 0. ओके, -इन्फिनिटी टू 0 आणि काय घेतलेला आहे 1/c I of t dt हा जो इंटिग्रेशन घेतलेला आहे. तसंच 1 ट्रान्झिएंट कसा काय येणार 1/c इंटिग्रेशन्स ऑफ 0 टू t या इन्स्टंटचा हा करंटचा आपण इथे इंटिग्रेशन्स काढणार आहोत. ओके, त्याच्यामुळे इथे कन्फ्युजन होण्याची कोणतीही गरज नाही आहे. आणि बघा आपण बॉटम साईडला सांगितलेलंच आहे की वेअर 1/c -इन्फिनिटी 0 इज नथिंग बट v. तर स्टेडी स्टेटच्या वेळेस त्याने किती व्होल्टेज स्टोअर करून घेतलेला होता तर कॅपॅसिटरने VC अमाऊंट ऑफ व्होल्टेज इथे स्टोअर केलेलं आहे. मग इथेच तुम्हाला स्टेडी स्टेटचा हा जो V दिसतोय हा डायरेक्टली V इथे अवेलेबल आहे. ओके, सो व्होल्टेज अक्रॉस रेजिस्टन्स I of t इथे अवेलेबलच आहे प्लस व्होल्टेज स्टेडी स्टेटचा कॅपॅसिटरने स्टोअर केलेला आहे. आणि ट्रान्झिएंटचा व्होल्टेज हा कसा असणार आहे 1/c असणार आहे. ट्रान्झिएंटला आपल्याला करंट हा फाइंड आउट करावा लागणार आहे की करंट हा किती असणार आहे. सो इंटिग्रेशन्स I of t आपल्याला इथे बघायला मिळतो. आणि या सगळ्यांच्या R आणि Cच्या अक्रॉसमध्ये कोण कनेक्टेड आहे तर व्होल्टेज V सुद्धा कनेक्टेड आहे. मग आता इथे बघा हे जे आपल्याला जनरल इक्वेशन्स इथे मिळालेलं आहे या जनरल इक्वेशन्समध्ये कोणत्याही प्रकारचा डेरिव्हेटिव्ह नाही आहे. ओके, त्यामुळे आपण इथे सेकंड स्टेपला जातोय दॅट इज नथिंग बट डिफरन्शिएट अबाव इक्वेशन. मग आता डिफरन्शिएट केल्यानंतर काय होणार R हा कॉन्स्टंट आहे
सो त्याला बाहेर काढलेला आहे आणि करंटला फक्त काय केलेलं आहे, ते करंटला इथे आपल्याला डेरिव्हेटिव्ह घेतलेला आपल्याला बघायला मिळतं आहे. प्लस इथे जो स्टेडी स्टेटला व्होल्टेज कॅपॅसिटरने स्टोअर केला होता तो VC व्होल्टेज इथे आपल्याला बघायला मिळतोय. ओके, प्लस प्लस 1/C ट्रान्झियंट स्टेटचा व्होल्टेज 1/C आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ, पण कोणाचा डेरिव्हेटिव्ह होणार आहे, डेरिव्हेटिव्ह ऑफ इंटिग्रेशन 0 to t इंटिग्रेशनचा डेरिव्हेटिव्ह आहे. सो डेरिव्हेटिव्ह अँड इंटिग्रेशन्स आर कॅन्सल आउट आणि फक्त कोण राहणार आहे तर I इथे राहणार. राईट हँड साईडला बघितलं तर या सगळ्यांच्या अक्रॉसमध्ये जो व्होल्टेज असणार आहे डेरिव्हेटिव्ह ऑफ V विथ रिस्पेक्ट टू टाईम, तर तो ऑब्विसली किती असणार आहे, 0 असणार आहे. सेम थिंग्स dV/dt हा सुद्धा किती होणार आहे, 0 होणार आहे. ओके, त्यानंतर आपल्याला इथे काय मिळतं आहे तर आपल्याला इथे फक्त RdI/dt ही व्हॅल्यू आपल्याला ॲज युज्युअल मिळते आहे, RdI/dt डेरिव्हेटिव्ह. ओके, प्लस dV/dt व्होल्टेज अक्रॉस कॅपॅसिटर ॲट स्टेडी स्टेट तो 0 झालेला असणार आहे. ओके, 1/C. ओके, इंटिग्रेशन डेरिव्हेशन कॅन्सल आउट झाल्यानंतर फक्त आणि फक्त इथे करंटची व्हॅल्यू इथे उरलेली असणार आहे आणि राईट हँड साईडला सुद्धा आपल्याला आन्सर किती मिळते, 0 मिळते. त्यानंतर जी आपण ही मेन इम्पॉर्टंट स्टेप घेतोय दॅट इज नथिंग बट द डिवाइड बाय आर. तर हे आरने का बरं डिवाइड करतोय, कारण की आपल्याला इथे आता dI/dt डेरिव्हेटिव्ह भेटलेला आहे, त्याचा ऑर्डर सुद्धा आपल्याला मिळालेला आहे. ओके, सो इथे आपल्याला लक्षात येते द ऑर्डर पॉवर इज 1 म्हणा, पॉवर इज 1. ओके, पॉवर हे 1 आहे आणि त्यामुळेच इट्स अ फर्स्ट ऑर्डर लिनियर डिफरन्शियल इक्वेशन्स. ओके, आणि मग आपल्याला याला एकटं करायचं आहे, त्यामुळे याच्यासोबत जो आर आहे या आरला आपल्याला व्हॅनिश करण्यासाठी आपण डिवाइड बाय आर करतोय आणि डिवाइड बाय आर केल्यानंतर इथे फक्त सिंगल dI/dt हा अशा प्रकारे आपल्याला इथे मिळतोय. बट डिवाइड बाय आर केल्यामुळे आपल्याला नेक्स्ट टर्मला 1/RC अशा प्रकारे इथे टर्म्स मिळते, IT ॲज इट इज अँड राईट हँड साईडला 0 राहणार. ओके, सो 1/RC I ही टर्म्सला आपण राईट हँड साईडला ट्रान्सफर केलेलं आहे. राईट हँड साईडला ट्रान्सफर केल्यानंतर आपल्याला इथे काय मिळते तर लेफ्ट हँड साईडला आपल्याला dI/dt तर ॲज युज्युअल राहणार, बट राईट हँड साईडला ट्रान्सफर झाल्यानंतर -1/RC I ही टर्म्स आपल्याला इथे मिळते. मग इथे आपण काय करणार आहे तर व्हेरिएबल सेपरेट करणार आहोत. ओके, सो इथे व्हेरिएबल सेपरेट आपल्याला करायचं. मग व्हेरिएबल सेपरेट कसा होणार तर हा जो dt वाली टर्म्स आहे, dt वाली टर्म्स आपण राईट हँड साईडला ट्रान्सफर करणार आणि हे करंटवाली जी टर्म्स आहेत हे करंटवाले टर्म्स आपण काय करणार लेफ्ट हँड साईडला ट्रान्सफर करणार. ओके, सो नेक्स्ट पेजला बघा, आपण अशा प्रकारे ही टर्म्स ट्रान्सफर केलेली आहे आणि टर्म ट्रान्सफर करून आपल्याला इथे काय मिळालं, सो टर्म ट्रान्सफर झालेली आहे. बघा करंट इथे आलेला दिसतोय. ओके, आणि I इथे दिसतोय, dt आलेला इथे दिसतोय. ओके, मायनस इथे दिसतोय. मग आता इथे आपल्याला इंटिग्रेटिंग करावं लागतं, दॅट इज द स्टेप नंबर, जी आपली स्टेप चालू असेल ते RCची. ओके, स्टेप नंबर सध्या मी विसरलो, जे कोणती स्टेप चालू असेल ते इंटिग्रेटिंग. सो इंटिग्रेट केल्यानंतर कशा प्रकारे इंटिग्रेशन मिळणार, सो इंटिग्रेशन्स ऑफ 1/करंट ओके विथ रिस्पेक्ट टू द DI हा असा इंटिग्रेशन होतो. तसंच राईट हँड साईडला सुद्धा इंटिग्रेशन्स ऑफ -1/RC. सो -1/RC हा कॉन्स्टंट आहे, इंटिग्रेशनच्या बाहेर निघून जाणार. सो इंटिग्रेशन्स विथ रिस्पेक्ट टू DT, सो इंटिग्रेशन डेरिव्हेशन्स कॅन्सल आउट होऊन आपल्याला काय मिळतं आहे तर इथे तर आपल्याला नॅचरल लॉग करंट I तर मिळतोच आहे, बट राईट हँड साईडला आपल्याला -1/RC टाइम्स ऑफ T प्लस इंटिग्रेशन कॉन्स्टंट K सुद्धा मिळते. ओके, इंटिग्रेशन कॉन्स्टंट K मिळालेला आहे, पण लेफ्ट हँड साईडला हा नॅचरल लॉग आपल्याला बघायला मिळतो, पण राईट हँड साईडला नाही. त्यामुळे आपण काय करतोय की राईट हँड साईडला सुद्धा रिअरेंज करतोय. काय करतोय, रिअरेंजमेंट. सो रिअरेंजमेंट करतोय. सो रिअरेंजमेंट काय करतोय तर लेफ्ट हँड साईड ॲज युज्युअल ठेवतोय, इट्स I, बट नॅचरल लॉगने आपण
राईट हँड साईडला मल्टिप्लाय करतो आहे, बट त्याला न्यूट्रलाइज करण्यासाठी त्याचा अपोजिट ई रेस टू दी पॉवर इथे आपण घेतो आहे. सो ई रेस टू दी पॉवर -1/RC इथे आपल्याला बघायला मिळतो विथ रिस्पेक्ट टू द टाईम टी. ओके, प्लस इथे जो इंटिग्रेशन कॉन्स्टंट आहे त्याचा सुद्धा नॅचरल लॉग आपण घेतो आहे. मग इथे लॉग ए प्लस लॉग बीचा फॉर्म्युला आपण यूज केलेला आहे आणि लॉग ए प्लस लॉग बीचा फॉर्म्युला यूज करून आपल्याला इथे नॅचरल लॉग ऑफ आय ऑफ टी इज इक्वल टू नॅचरल लॉग ऑफ के ई रेस टू दी पॉवर -1/RCT अशा प्रकारे मिळते. मग इथे आपल्याला हा लॉग आपल्याला कॅन्सल आउट करायचे आहे. मग लॉग कॅन्सल आउट करण्यासाठी आपण काय करणार, तर दोन्ही साईडला आपण काय करणार, अँटीलॉग होणार. सो टेकिंग अँटीलॉग बोथ साईड. सो टेकिंग अँटीलॉग बोथ साईड घेतल्यानंतर जे आपल्याला एक्सप्रेशन मिळते, दिस इज द सोल्युशन ऑफ जनरल इक्वेशन्स. यालाच आपण काय म्हणतोय, सोल्युशन ऑफ जनरल इक्वेशन. सो ई रेस टू दी पॉवर -1/RC टाइम्स ऑफ टी. ओके, सो दिस इज द इक्वेशन नंबर 1 सोल्युशन. मग या सोल्युशनमध्ये आपल्याला जी के ची व्हॅल्यू आहे ती के ची व्हॅल्यू कशी फाइंड आउट करणार. सो ऑब्वियसली ॲज युजल आपण ज्या स्टेप्स आर एलला सॉल्व केलेल्या आहेत त्याच स्टेप्स आपल्याला इथे सॉल्व करायच्या आहेत. तरीसुद्धा एक रिकॉल आपण करून घेऊया. इथे बघा हायलाईटसुद्धा केलेलं आहे. द व्हॅल्यू ऑफ के इज डिटरमाइंड बाय फ्रॉम इनिशियल कंडिशन्स. मग इनिशियल कंडिशन्स टी इज इक्वल टू 0 निगेटिव्ह म्हणजे बिफोर स्विचिंग. मग बिफोर स्विचिंगला हा स्विच कुठे होता, तर आफ्टर स्विचिंग, बिफोर स्विचिंग. 0 निगेटिव्ह म्हणजेच बिफोर स्विचिंग. सो बिफोर स्विचिंगला हा स्विच आपल्याला 1ला कनेक्ट केलेला बघायला मिळतो. ओके, आणि त्यानंतर इमिजिएटली हा कशाला कनेक्ट होता, तर इमिजिएटली हा कनेक्ट होता सेकंड नंबर पोझिशनला. तर इथे आपण डायग्राम्स एकदा बघूया. ओके, सो डायग्राम्समध्ये आपल्याला इथे बघा, सो इथे 1ला हा सप्लायला कनेक्ट होता. ओके, सो आफ्टर स्विचिंग नंतर हा कुठे जाणार आहे, 2ला जाणार आहे. म्हणून इथे आपण सेकंड डायग्राम्स इथे जे ड्रॉ केलेले आहेत त्याच्यामध्ये आपल्याला हा दिसतोय. ओके, आता या डायग्राम्स म्हणून आपल्याला व्होल्टेज अक्रॉस कॅपॅसिटर फाइंड आउट करायचं आहे. सो व्होल्टेज अक्रॉस कॅपॅसिटर्स इथे जेव्हा आपण फाइंड आउट करतो, सो ऑब्वियसली हा ओपन सर्किट म्हणून ॲक्ट करतो आणि ओपन सर्किट म्हणून ॲक्ट केल्यामुळे व्होल्टेज अक्रॉस कॅपॅसिटर ॲट दॅट इन्स्टंट हा तुम्हाला 0 व्होल्ट मिळतो व्होल्टेज अक्रॉस कॅपॅसिटर. ओके, बट आपल्याला करंट जर फाइंड आउट करायला सांगितलं तर करंट कसा फाइंड आउट होईल. सो करंट आय ऑफ 0 पॉझिटिव्ह इन्स्टंटला आपल्याला करंट फाइंड होईल. म्हणजेच ॲट टी इज इक्वल टू 0 पॉझिटिव्ह. मग ॲट टी इज इक्वल टू 0 पॉझिटिव्हला म्हणजेच हा स्विच हा 2 पोझिशनला जेव्हा आहे तर त्या केसमध्ये काय असणार आहे की करंट हा व्होल्टेज अपॉन रेजिस्टन्स या केसने फाइंड आउट होणार. बट इथे तर कॅपॅसिटर होता, मग इथे व्होल्टेज हा कसा आला, तर बिफोर स्विचिंग म्हणजेच काय की बिफोर स्विचिंग म्हणजे स्टेडी स्टेट या इथे रिच केलेलं होतं. हे आपल्याला इथे या न्यूमेरिकलमध्ये सांगितलेलं असतं की स्टेडी स्टेट इज रिच. स्टेडी स्टेट रिच होणे म्हणजेच काय की जो आपण इंटिग्रेशन्स जिथे ड्रॉ केलेला होता इन्फिनिटी टू झिरो इंटिग्रेशन जो सॉल्व केलेला होता, तर त्या इन्स्टंटला कॅपॅसिटरने जो व्होल्टेज इथे स्टोअर केलेला असतो, जो की आपण इक्वेशन 1 सॉल्व करताना दाखवला सुद्धा आहे की व्होल्टेज अक्रॉस कॅपॅसिटर VC. तर हा व्होल्टेज अक्रॉस कॅपॅसिटर VC हा इथे अशा प्रकारे त्यांनी व्होल्टेज फॉर्ममध्ये एनर्जी स्टोअर केलेली असतात. त्याच्यामुळे आपण हा इथे व्होल्टेज अक्रॉस दिस ओपन सर्किट आपण तिथे प्लेस केलेला दिसतो. ओके, मग आपल्याला इथे जर करंट फाइंड आउट करायला सांगितलं तर करंट आय ऑफ 0 पॉझिटिव्ह हा कसा मिळणार, तर तोच व्होल्टेज अक्रॉस कॅपॅसिटर जो स्टेडी स्टेटला त्यांनी अज्युम केलेला असतो. ओके, सो करंट इज नथिंग बट V/R हा आपल्याला मिळतो. आणि त्यानंतरच आपल्याला सेम पोझिशन सेम स्टेप्स ज्या आपण RL मध्ये सॉल्व केलेल्या आहेत सेम स्टेप्स आपण RC मध्ये सॉल्व करणार आहोत. बघा, ॲट टी इज इक्वल टू 0 अँड आय ऑफ 0 इज इक्वल टू V/R. या दोन्ही कंडिशन्स आपल्याला इक्वेशन नंबर 1 मध्ये पुट डाऊन करायचं असतात. ओके, सो इक्वेशन नंबर 1 आपल्याला इथे दिसतंय आय ऑफ टी इज इक्वल टू के टाइम्स ई रेस टू दी पॉवर -1/RC टाइम्स ऑफ टी. तर इथे टीची व्हॅल्यू 0 करायची आहे आणि इथे सुद्धा या टीची व्हॅल्यू आपल्याला काय करायची आहे, 0 करायची. सो आय ऑफ 0
आपल्याला इथे मिळालेला आहे ई रेस टू दी पॉवर मायनस 1/RC इंटू 0. कोणत्याही संख्येला 0ने मल्टिप्लाइड केलं तर त्याचा पॉवर हा 0 झालेला आहे. ओके, आय ऑफ 0ची व्हॅल्यू ही आपल्याला इथे v डिवायडेड बाय आर अशा प्रकारे मिळालेली आहे आणि के इंटू ई रेस टू दी पॉवर 0ची व्हॅल्यू ही 1 असतं आणि म्हणूनच आपल्याला के ची व्हॅल्यू इथे काय मिळते. सो के इज नथिंग बट इट्स अ व्होल्टेज डिवायडेड बाय रेजिस्टन्स. मग आता के ची व्हॅल्यू मिळालेली आहे तर के ची व्हॅल्यू आपण इक्वेशन नंबर 1 मध्ये पुट डाऊन करणार आणि इक्वेशन नंबर 1 मध्ये पुट डाऊन केल्यानंतर या आर सी सर्किटचा आपल्याला करंट इथे बघायला मिळतो. सो करंट हा किती मिळतोय. सो करंट आय ऑफ टी इज नथिंग बट व्ही अपॉन आर आणि ई रेस टू दी पॉवर मायनस 1 अपॉन आर सी टाइम्स ऑफ टी अशा प्रकारे आपल्याला इथे हा करंट पण कोणत्या सर्किटमधला आर सी सर्किटमधला आपल्याला बघायला मिळतो. ओके, मग आता इथे टाइम रिस्पॉन्स हा सुद्धा एक कन्सेप्ट येतो. ओके, मग इथे आपण आर सी टाइम कॉन्स्टंट, टाइम रिस्पॉन्स नाही, टाइम कॉन्स्टंट त्याला काय म्हणतो आर सी टाइम कॉन्स्टंट. सो आर सी टाइम कॉन्स्टंट जो टो या साईनने दाखवला जातो टो इज इक्वल टू आर सी. तर आर सीची व्हॅल्यू जी इथे तुम्हाला दिसते त्याच्याऐवजी फक्त टो इथे आपण प्लेस करू शकतो आणि इथे आपल्याला अल्टरनेट ऑरमध्ये डेरिवेशन्स मिळू शकतो 1 and 2. ओके, सो 1 and 2 मध्ये काय डिफरन्शिएस आहे तर इथे फक्त टाइम कॉन्स्टंट फाइंड आउट केलेला आहे. आर आणि सी या दोघांचं मल्टिप्लिकेशन्स तिथे फक्त करायचं असतं. सो व्ही डिवायडेड बाय आर ई टू दी पॉवर मायनस टी बाय टू, मायनस टी बाय टू. सो या टोची व्हॅल्यू इथे आपल्याला प्लेस केलेली बघायला मिळतो. ओके, so this is the solution of general equations. This is the solution of general equation. पण कोणाचं जनरल इक्वेशन होतं फॉर आर सी सर्किट. तर कोणाचं सर्किट आहे हे आर सी सर्किटसाठी. आणि लक्षात ठेवायचं आहे हे सगळं केव्हा पॉसिबल होते केव्हा होते हे सगळं काही वेनेवर द सप्लाय इज सडनली रिमूव्ह, म्हणजे सप्लाय आपण सडनली जर रिमूव्ह करतोय तशा केसमध्ये आपल्याला हे बघायला मिळतं. ओके, तर इथे एक न्यूमरिकल्स आहेत. या न्यूमरिकलमध्ये बघा एक न्यूमरिकल आपण सॉल्व करूया ह्या स्टेप्स घेऊन. इक्वेशन नंबर न्यूमरिकल नंबर 1. तर इथे बघा हे सांगितलेलं असतं की स्टेडी स्टेट हॅज बीन रिच. स्टेडी स्टेट कंडिशनला सर्किट रिच करते आहे म्हणजेच पोचते आहे. पण कोणत्या पोझिशनला when the switch is at position A, when the switch is at position A. ते आपल्याला सांगितलं म्हणजे स्विच जेव्हा ए पोझिशनला आहे ए ला कनेक्टेड आहे तर तेव्हा हा कॅपॅसिटर हा स्टेडी स्टेट पोझिशनला पोहोचलेला असतो. म्हणजेच काय स्टेडी स्टेट पोझिशनला म्हणजेच काय खूप लॉंग टाईमसाठी तो सप्लायला कनेक्ट असतो आणि खूप लॉंग टाईमसाठी जर एखादा कॅपॅसिटर जर सप्लायला कनेक्ट असेल तर त्याने त्याचा 100% त्याचा जो मॅग्निट्यूड आहे तो चार्ज केलेला असतो आणि तोच व्होल्टेज फॉर्ममध्ये आपल्याला तिथे नंतर आफ्टर स्विचिंगला सुद्धा बघायला मिळतो. ओके, सो इथे आपण स्टेप बाय स्टेप सॉल्व करूया आणि बघूया हे न्यूमरिकल्स आपल्याला सॉल्व करता येत आहे का. ओके, सो स्टेप्स सोल्युशन. पहिल्या सगळ्यात अगोदर तर आपण जनरल इक्वेशन्स फर्स्ट स्टेप्स. सो फर्स्ट स्टेप्समध्ये आपण जनरल इक्वेशन्स घेणार आहोत. जनरल इक्वेशन्स फॉर टी ग्रेटर दॅन 0 इन्स्टंटसाठी. ओके, द टी ग्रेटर दॅन 0 इन्स्टंट म्हणजे स्विचिंग झाल्यानंतर हा पोझिशन बीला असेल आणि बीला असल्यानंतर आर आणि सीच फक्त इथे असणार आहे. म्हणजेच काय असणार आहे सो के व्ही एल आपण इथे अप्लाय करणार आहोत. सो किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ इथे अप्लाय करतो. सो व्होल्टेज अक्रॉस रेजिस्टन्सेस प्लस व्होल्टेज अक्रॉस कॅपॅसिटर्स ओके इज इक्वल्स टू द 0. अशा प्रकारे आपल्याला हा के व्ही एल इथे अप्लाय करता येईल. मग व्होल्टेज अक्रॉस रेजिस्टन्सेस म्हणजेच काय तर आर इंटू आय ऑफ टी ओके प्लस व्होल्टेज अक्रॉस कॅपॅसिटर म्हणजेच काय 1 सी. पण इथे इंटिग्रेशन्स कुठून कुठे असणार आहे सो इंटिग्रेशन्स इज मायनस इन्फिनिटी टू टी, मायनस इन्फिनिटी टू टी. ओके, so minus infinity to t I of t is equals to the 0 अशा प्रकारे. ओके, मग इथे
हा रेजिस्टन्स जो आहे तो रेजिस्टन्स आर आय ऑफ टी, व्होल्टेज अक्रॉस रेजिस्टन्स तर तेच राहणार आहे. ओके, प्लस इथे लक्षात घ्यायचं आहे 1/c इंटिग्रेशन्स मायनस इन्फिनिटी टू टी पर्यंत जे इंटिग्रेशन्स आपण इथे सॉल्व करणार तो स्टेडी स्टेट असणार. ओके, आणि त्यानंतर टी टू 0 1/c टी टू 0 1/c आय ऑफ टी चं जे इंटिग्रेशनचा जो व्होल्टेज मिळणार तो आपला ट्रान्झिएंट रिस्पॉन्स असणार. ओके, सो हा स्टेडी स्टेट रिस्पॉन्स आणि ट्रान्झिएंट रिस्पॉन्स इथे आपण डायरेक्टली असं लिहू शकतो. सो हा जो कंप्लीट फॉर्म्युला आहे हा कंप्लीट फॉर्म्युला व्होल्टेज अक्रॉस कॅपॅसिटर म्हणून ॲक्ट होतो आणि हा लास्टवाला फॉर्म्युला आहे तो ट्रान्झिएंटचा फॉर्म्युला आहे. सो ॲट टी टू 0 आय ऑफ टी इज इक्वल्स टू द 0. ओके, सो इथे आपल्याला कोणत्याही प्रकारचं डिफरन्शिएशन दिसत नाही आणि त्यामुळेच आपण सेकंड स्टेपला जातो आणि सेकंड स्टेपला हा स्टेडी स्टेटवाला जो व्ही ऑफ सी आपल्याला मिळाला असतो तो इथून मॅनेज होतो. ओके, सो सेकंड स्टेपला आपण काय करणार आहोत तर डिफरन्शिएशन्स करणार आहोत. सो डिफरन्शिएट बोथ साईड. सो डिफरन्शिएशन्स केल्यानंतर आपल्याला काय मिळतं तर आर इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ आय ऑफ टी विथ रिस्पेक्ट टू डी टी प्लस डेरिव्हेटिव्ह ऑफ व्होल्टेज अक्रॉस कॅपॅसिटर विथ रिस्पेक्ट टू टाईम प्लस 1/c. आता इथे डेरिव्हेटिव्ह डी ऑफ डी टी पण कोणाचं इंटिग्रेशन्स टी ऑफ 0 विथ रिस्पेक्ट टू आय ऑफ टी इज इक्वल टू 0 अशा प्रकारे मिळतं. ओके, मग आता इथे आर डी आय बाय डी टी तर ॲज इट इज राहणार आहे, याच्यात कोणत्याही प्रकारचा चेंजेस होणार नाही आणि याच्यावरूनच आपल्याला फर्स्ट ऑर्डर डिफरन्शियल इक्वेशन्स तिथे आपल्याला आहे हे समजते. तसंच डेरिव्हेटिव्ह ऑफ व्ही विथ रिस्पेक्ट टू डी टी हा किती होणार आहे 0 होणार आहे. कोणत्याही कॉन्स्टंट व्हॅल्यूचा जर डेरिव्हेटिव्ह घेतला तो जो 0 होत असतो. ओके, डेरिव्हेटिव्ह आणि इंटिग्रेशन्स यांना आपण जर कॅन्सल आउट केलं तर आपल्याला डेरिव्हेटिव्ह आणि इंटिग्रेशन कॅन्सल आउट होणार आणि फक्त इथे काय मिळणार आय ऑफ टी इज इक्वल्स टू द 0. ओके, मग आता इथे ही जी व्हॅल्यू मिळालेली आहे या व्हॅल्यूमध्ये आपण नेक्स्ट स्टेप काय करणार आहोत तर आपल्याला डी आय बाय डी टी हा एकटा असायला पाहिजे म्हणून आरला इथून मॅनेज करायचं आहे. मग आरला मॅनेज करण्यासाठी आपण डिवाइड बाय आर ही एक स्टेप इथे आपण सॉल्व करतो. सो डिवाइड बाय आर केल्यानंतर आपल्याला काय मिळते सो डेरिव्हेटिव्ह ऑफ डी आय बाय डी टी प्लस 1/c होता तर 1 काय होणार आर सी होणार आणि इथे आय ऑफ टी इज इक्वल्स टू द 0 अशा प्रकारे मिळणार. ओके, मग आता इथे आपण सेपरेट करणार सेपरेशन्स. आता सेपरेशन्स केल्यानंतर व्हेरिएबल सेपरेशन्स करण्यासाठी आपण काय करूया की याला राईट हँड साईडला ट्रान्सफर करूया. सो इथे आपल्याला मिळणार आहे डी आय ऑफ टी विथ रिस्पेक्ट टू द टाईम डी टी इज इक्वल्स टू द मायनस 1/RC आय ऑफ टी. ओके, सो हा जो करंटवाली जी टर्म्स आहे आय ऑफ टी तो ही करंटवाली टर्म्स आपण काय करणार आहोत सेपरेट करणार आहोत. तसंच ही टाईमवाल्या ज्या टर्म्स आहेत हे सगळे राईट हँड साईडला ट्रान्सफर करणार आहोत. सो करंटवाल्या टर्म्स लेफ्ट हँड साईडला आणि टाईमवाल्या टर्म्स राईट हँड साईडला. ओके, याला आपण काय म्हणतोय दिस इज द फोर्थ नंबर स्टेप दॅट इज द सेपरेशन ऑफ व्हेरिएबल सेपरेशन्स ऑफ व्हेरिएबल. ओके, म्हणजेच आपल्याला इथे काय मिळणार डेरिव्हेटिव्ह ऑफ आय ऑफ टी म्हणा किंवा आय म्हटलं तरी चालेल. ओके, डिवाइड बाय आय ऑफ टी. ओके, इज इक्वल्स टू द मायनस 1/RC आणि इथे कोण भेटणार डी टी आपल्याला मिळणार. ओके, सो अशा प्रकारे इथे आपल्याला हे मिळालेलं आहे सेपरेशन ऑफ व्हेरिएबल. आता सेपरेशन ऑफ व्हेरिएबल्स केल्यानंतर इथे आर आणि सीच्या जर व्हॅल्यू तुम्ही पुट डाऊन केल्यात ओके किंवा व्हॅल्यू पुट डाऊन न करता डायरेक्टली तुम्ही इथे फिफ्थ नंबरला जर म्हटलं इट्स अ फिफ्थ नंबर इंटिग्रेटिंग. ओके, सो इंटिग्रेटिंग ठीक आहे. इंटिग्रेशनच्या अगोदर यांच्या व्हॅल्यूज पुट डाऊन करून घेऊया आपण. ओके, फिफ्थ नंबर स्टेप्सच्या अगोदर फोर्थ नंबर स्टेपमध्येच आपण काय करूया व्हॅल्यूज पुट डाऊन करून घेऊया.
ओके. आरची व्हॅल्यू ही 5 ओम्स आहे, सीची व्हॅल्यू ही 0.5 आहे. म्हणजेच आपल्याला काय मिळणार आहे, सो डेरिव्हेटिव्ह ऑफ आय ऑफ टी विथ रिस्पेक्ट टू आय ऑफ टी इज इक्वल्स टू द -1 अपॉन रेजिस्टरची व्हॅल्यू 5 ओहम्स आणि कॅपॅसिटरची व्हॅल्यू 0.5 ओहम्स, म्हणजेच 1/2. ओके. सो हे विथ रिस्पेक्ट टू द डी टी अशा प्रकारे आपल्याला मिळणार. ओके. ओके. सो इथे सुद्धा आपण एक स्टेप करून घेऊया. 1 डिवायडेड बाय आय ऑफ टी बेटर अंडरस्टँडिंगसाठी, आणि डी आय ऑफ टीला अशा प्रकारे इथे बाहेर लिहूया. आणि ही टर्म्स आपल्याला किती मिळते, -1 डिवायडेड बाय 2.5 विथ रिस्पेक्ट टू द डी टी. आणि त्याच्यानंतर मग ही 5th नंबरची जी स्टेप्स होती आपली, ती इंटिग्रेशनवाली स्टेप्स आपण इथे सॉल्व करूया. सो इंटिग्रेटिंग केल्यानंतर बघा, इंटिग्रेटिंग ऑफ लेफ्ट हँड साईडला तुम्हाला काय मिळते, 1 अपॉन आय ऑफ टीचं इंटिग्रेशन होणार विथ रिस्पेक्ट टू डेरिव्हेटिव्ह ऑफ आय ऑफ टी. ओके. इकडे -1/2.5 ही कॉन्स्टंट आहे, त्याच्यामुळे इंटिग्रेशनच्या बाहेर निघून जाणार. बट हे इंटिग्रेशन्स कोणाचं होणार, सो इंटिग्रेशन्स ऑफ डेरिव्हेटिव्ह ऑफ टाइम. ओके. सो डेरिव्हेटिव्ह इंटिग्रेशन्स आर कॅन्सल आउट होणार. ओके. त्यामुळेच आपल्याला फक्त तिचे टाइम्स मिळणार आहे. ओके. आणि याचं इंटिग्रेशन जर तुम्ही सॉल्व केलं तर इंटिग्रेशन सॉल्व केल्यानंतर हा नॅचरल लॉग ऑफ करंट आय ऑफ टी अशा प्रकारे आपल्याला मिळणार. ओके. आणि इथे राईट हँड साईडला काय मिळतंय, सो 1 डिवायडेड बाय 2.5 टाइम्स ऑफ टी प्लस इंटिग्रेशन कॉन्स्टंट के. आता इंटिग्रेशन कॉन्स्टंट के इथे आल्यामुळे आपल्याला तो इंटिग्रेशन कॉन्स्टंट केची व्हॅल्यू इथे फाइंड आउट करावं लागणार. पण त्या अगोदर आपल्याला दोन्ही साईडला नॅचरल लॉगला बॅलन्स करावं लागणार. मग नॅचरल लॉगला बॅलन्स करण्यासाठी आपण रिअरेंजमेंट करतोय. सो रिअरेंजमेंट आपण कशी करतोय, तर नॅचरल लॉग 1 नॅचरल लॉग आय, तसाच इथे सुद्धा नॅचरल लॉग घेतोय, परंतु त्याला कॅन्सल आउट करणारा अपोजिट ऑफ द नॅचरल लॉग ई सुद्धा घेतोय. आणि त्याचा पॉवर हा किती असणार, -1/2.5 टाइम्स ऑफ टी इतका असणार. ओके. प्लस केला इंटिग्रेशन कॉन्स्टंट केला सुद्धा नॅचरल लॉगने आपण मल्टिप्लाय करतोय. ओके. मग आता दोन्ही साईडला नॅचरल लॉग आहेत आणि नॅचरल लॉगचा फॉर्म्युला आपण इथे यूज करणार, दॅट इज द लॉग ए प्लस लॉग बी इज नथिंग बट लॉग ए इंटू बी. सो मायनस इथे 1च्या जागी आपण डायरेक्ट टी लिहिलं तरी चालेल, -t इन डिवायडेड बाय 2.5. ओके. सो अशा प्रकारे आपल्याला हे दोन्ही साईडला नॉक मिळतं. मग आता इथे 6 नंबरची स्टेप्स आपली काय येणार आहेत, तर 6 नंबर स्टेपला आपण इथे अँटी लॉग करणार आहोत. आणि अँटी लॉग केल्यानंतर बघा, अँटी लॉग ऑफ नॅचरल लॉग ऑफ आय ऑफ टी इज इक्वल्स टू द antilog of natural log of k into e to the power minus t by 2.5. okay, so log antilog are cancel out to each other, log antilog are cancel out, म्हणजे इथे करंट I of t is equal to k into e to the power minus t divided by 2.5. तर अशा प्रकारे आपल्याला हे डेरिव्हेशन्स मिळते. ओके. सो इक्वेशन नंबर 1 आपल्याला इथे मिळालेलं आहे, दॅट इज द सोल्युशन ऑफ जनरल इक्वेशन्स ज्याला आपण म्हणतोय. ओके. आणि इथे आपल्याला के ची व्हॅल्यू आता अननोन आहे, त्यामुळे इथे के ची व्हॅल्यू आपल्याला इथे फाइंड आउट करावी लागणार. ओके. सो नेक्स्ट स्टेप, दॅट इज द स्टेप नंबर 7. फाइंड द व्हॅल्यू ऑफ के using the value of k using okay initial condition, using initial conditions म्हणजेच काय की at t is equal to 0 negative instant. so at t is equal to 0 negative instant ला स्टेडी स्टेट हे रीच झालेली होती. at t is equal to 0 negative instant
द स्टेडी स्टेट इज रिच, इथे आपण लिहूया शॉर्टमध्ये स्टेडी स्टेट कंडिशन इज रिच. ओके. आणि कॅपॅसिटर हा जवळपास फुल्ली चार्ज झालेला असणार आहे या T0 निगेटिव्ह इन्स्टंटला. ओके. आणि म्हणूनच आपण ॲट T इज इक्वल टू 0 पॉझिटिव्ह इन्स्टंटची डायग्राम इथे ड्रॉ करणार. सो ॲट T इज इक्वल टू 0 पॉझिटिव्ह इन्स्टंटची डायग्राम जर का आपण इथे ड्रॉ केली तर आपल्याला काय मिळणार की हा पोझिशन नंबर Bला स्विच असणार आहे या केसमध्ये, आणि रेझिस्टन्सची व्हॅल्यू ही ॲज इट इज रेझिस्टन्स असणार आहे. बट हा कपॅसिटर जो असणार आहे, हा कपॅसिटर एक ओपन सर्किट म्हणून ॲक्ट होतो आहे. बट ओपन सर्किट म्हणून जरी ॲक्ट होत आहे तरी तो स्टेडी स्टेट जेव्हा रीच केलेला आहे त्याने, स्टेडी स्टेट जेव्हा रीच केलेला आहे तेव्हा त्यावेळेस तिथे बऱ्यापैकी व्होल्टेज म्हणजे नियर अबाउट जो सप्लाय व्होल्टेज असतो तेवढा कंप्लीट व्होल्टेज त्याच्या अक्रॉसमध्ये काय केलं असतं, स्वतः त्यांनी चार्ज करून घेतला असतो. सो व्होल्टेज अक्रॉस कपॅसिटर, ओके, जो की किती असणार आहे 100 व्होल्ट असणार आहे या सर्किटचा व्होल्टेज. ओके. सो इथे हा 5 ohms आपल्याला इथे बघायला मिळतो. ओके. आणि अशा प्रकारे हे बी पोझिशन्सला असलेला आपल्याला इथे सर्किट डायग्रामसुद्धा काढायला मिळाली. ओके. मग इथे करंट आपल्याला जर फाइंड आउट करायला सांगितला की आय ऑफ 0 पॉझिटिव्ह जर फाइंड आउट करायला सांगितला, सो व्होल्टेज दॅट इज द 100 व्होल्ट डिवायडेड बाय रेजिस्टन्स विच इज 5 ohms. सो 100 डिवायडेड बाय 5. ओके. तर इथे हा करंटची डायरेक्शन्स आपण बघूया. करंट आपण अशा प्रकारे दाखवतोय जो की आय ऑफ 0 पॉझिटिव्ह आहे, आणि या व्होल्टेजचा जो करंट असणार आहे तो अशा प्रकारे अपोजिट डायरेक्शन येणार आहे, म्हणून इथे -100 आपण म्हणूया. आणि म्हणूनच इथे आन्सर येणार आहे -20 एम्पियर. -20 एम्पियर. मग आपल्याला सांगण्यात आलेलं आहे, हां, आता हे कपॅसिटर आहे तर कपॅसिटरचे व्होल्टेजेस सेम असतात, करंट हा सेम नसतो. ओके. त्यामुळे आपण ॲट T 8 नंबर स्टेपला आपण जेव्हा जाणार आहोत तर त्यावेळेस आपण सांगणार आहोत की पुट T इज इक्वल टू 0 अँड आय ऑफ 0 इट्स -20 एम्पियर इन इक्वेशन नंबर 1. सो इक्वेशन नंबर 1 मध्ये आपल्याला ते पुट डाऊन करायचं आहे. इक्वेशन नंबर 1 मध्ये आपल्याला पुट डाऊन करायचं आहे. तर इक्वेशन नंबर 1 आपल्याला काय मिळालं होतं, तर आय ऑफ T इज इक्वल टू के ई टू द पॉवर -t डिवायडेड बाय 2.5. मग आता T ची व्हॅल्यू 0 0 पुट डाऊन करा. सो T ची व्हॅल्यू इथे पुट डाऊन केली 0. सो के ई रेस टू द पॉवर 0 -0 डिवायडेड बाय 2.5. ओके. म्हणजेच आय ऑफ 0 ची व्हॅल्यू आपल्याला हे सांगितलेली आहे -20, आणि इथे के ई टू दी पॉवर 0 होणार, म्हणजेच हा 1 होणार आहे, आणि के ची व्हॅल्यू आपल्याला -20 मिळणार आहे. सो -20 इज इक्वल टू के इंटू 1. म्हणजेच आपण इथे सांगू शकतो की हेन्स द के इज -20 एम्पियर. -20 एम्पियर. आता के ची व्हॅल्यू जर -20 एम्पियर आपल्याला मिळालेली आहे तर हे फक्त पुट इन इक्वेशन 1 करायचं आणि आपल्याला फायनलाइज आन्सर इथे मिळालेलं आहे. म्हणजेच सोल्युशन ऑफ जनरल इक्वेशन आपल्याला इथे मिळालेलं आहे. सो पुट इन इक्वेशन 1. सो लास्ट स्टेप्समध्ये आपल्याला मिळणार आहे. सो करंट आय ऑफ टी फॉर टी ग्रेटर दॅन 0, आय ऑफ टी इज के e raised to the power -t divided by 2.5. सो आय ऑफ टी हे एक्सप्रेशनमध्ये आपण के ची व्हॅल्यू पुट डाऊन करूया, -20 e raised to the power -t डिवायडेड बाय 2.5. ओके. सो अशा प्रकारे आपल्याला हे आय ऑफ टीचं इथे एक्सप्रेशन मिळालेलं आहे. आय ऑफ टीचं इथे एक्सप्रेशन मिळालेलं आहे. ओके. सो दिस इज द फायनलाइज आन्सर फॉर दिस न्यूमरिकल्स. ओके. आता सेम न्यूमरिकल आर सी चे तुम्हाला विचारण्यात येणार आहे. ओके. ते इथे चेकआउट करा. ओके. तर हा जो इथे तुम्हाला जो क्वेश्चन पेपर दिसतोय हा क्वेश्चन पेपर्स ऑक्टोबर-नोव्हेंबर 2023चा हा क्वेश्चन पेपर आहे. ओके. आणि या क्वेश्चनमध्ये आपल्याला काय बघायला मिळते ते बघूया.
ओके. सो ऑक्टोबर नोव्हेंबर 23चा क्वेश्चन पेपर आहे. इथं हा जो फर्स्ट आपल्याला क्वेश्चन विचारलेला आहे, डिराइव्ह द एक्सप्रेशन फॉर द व्होल्टेज अक्रॉस रेजिस्टन्स अँड व्होल्टेज अक्रॉस इंडक्टर इन सिरीज आर एल. तर जे फर्स्ट एक्सप्रेशन आपण घेतलेलं आहे सिरीज आर एल सर्किटचं एक्सप्रेशन्स, ते एक्सप्रेशन इथे नोट डाऊन करायचं आहे. ओके. सेकंडली आपल्याला इथे हा जो सेकंड केस आहे क्वेश्चन 1B, हा आर सी सर्किटचा आहे. परंतु इथे ॲरो जर बघितलं तुम्ही तर ॲरोमध्ये तुम्हाला काय दिसतंय की सप्लाय रिमूव्ह होतोय का, सडनली रिमूव्ह होतोय का आर सी सर्किटला, तर नाही. तर सप्लाय हा सडनली रिमूव्ह नाही होत आहे, तर सप्लाय हा सडनली अप्लाय होतोय. तर व्हेन एव्हर द सप्लाय इज सडनली, सोर्स इज सडनली अप्लाइड टू द आर सी, व्हेन एव्हर द सोर्स और सप्लाय इज सडनली अप्लाइड टू द आर एल, ओके, किंवा आर एल सी, तर ते जे तीन एक्सप्रेशन असणार आहेत किंवा ते तीन जे टाईपचे न्यूमरिकल्स असणार आहेत, तर ते आपण नेक्स्ट केसला घेणार आहोत. ओके. सो आतापर्यंत आपण जे बघितलेलं आहे, हे काय बघितलेलं आहे की जेव्हा सप्लाय हा इमिजिएटली रिमूव्ह होतो, तर त्या केसमध्ये असलेला व्होल्टेज आणि करंट, हे पॅरामीटर्स आपण इथे बघितले. तर क्वेश्चन नंबर 2B सुद्धा आपल्याला सॉल्व्ह करता येईल, बट उद्याच्या लेक्चरनंतर. क्वेश्चन नंबर 1C हा आपण आज सॉल्व्ह केलेला आहे. ओके. त्यानंतर क्वेश्चन 2A जर तुम्ही बघितला तर डिराइव्ह द एक्सप्रेशन फॉर द व्होल्टेज अक्रॉस रेजिस्टन्स अँड कॅपॅसिटर इन सिरीज आर सी. आता आर सी सिरीज कनेक्टेडचं एक्सप्रेशन विचारलेलं आहे, म्हणजेच हे आजचं जे आपण एक्सप्रेशन घेतलेलं आहे तेच एक्सप्रेशन इथे तुम्हाला नोट डाऊन करायचं आहे. ओके. सो अशा प्रकारे इथे सुद्धा हा जो एक न्यूमरिकल्स इथे दिसतोय, हा सुद्धा कोणता आहे, व्हेन एव्हर द सप्लाय सडनली अप्लाइड, म्हणजे सप्लाय जेव्हा सडनली अप्लाय होणार आहे तर त्या केसचं हे आर एल असणार आहे. सो सप्लाय सडनली रिमूव्ह, आर एल आणि आर सी दोन्ही न्यूमरिकल या क्वेश्चन पेपरमध्ये बघायला मिळतात. तसेच उद्या आणि परवा आपण जे स्टडी करणार आहोत, व्हेन एव्हर द सप्लाय इज सडनली अप्लाइड अक्रॉस द आर एल अँड आर सी, तर हे सुद्धा दोन्ही न्यूमरिकल्स या पेपरमध्ये बघायला मिळतात. म्हणजेच काल परवा उद्या आणि परवा असे जे आपण लेक्चर घेतो आहे, या लेक्चरमध्ये जे पण आपण न्यूमरिकल्स घेतो आहे ते 101% आपल्या क्वेश्चन पेपरमध्ये तुम्हाला बघायला मिळतील. ओके. म्हणजे तेच न्यूमरिकल म्हणजेच काय, तर टाईपचे न्यूमरिकल्स, त्याच्या व्हॅल्यूज ह्या बदललेल्या असू शकतात. रेजिस्टन्सची व्हॅल्यू इथे 5 ओम्स आहे, मे बी नेक्स्ट एक्झाममध्ये तो 10 ओम करू शकतात. इथे एलची व्हॅल्यू 1 हेनरी आहे, नेक्स्ट एक्झाममध्ये त्याचं 5 हेनरी करू शकतात. ओके. 50 व्होल्ट आहे, 100 व्होल्ट करू शकतात. ओके. बट ज्या स्टेप्स असणार आहेत त्या सेम असणार आहेत, हे लक्षात घ्यायचं आहे. ओके. आणि नंतर मग इथे जे की आपल्याला बघायला मिळतं आहे ते हे सुद्धा आर एल आणि सी, आर सी सर्किटचंच आपल्याला इथे एक्सप्रेशन बघायला मिळतं. तर हे सुद्धा एक्सप्रेशन आपण बघूया. ओके. आणि त्यानंतर बाकी सगळे इथे आर एल सी आपल्याला बघायला मिळतं आहे. बघा सिरीज आर एल सी आहे, तर हे सुद्धा आपल्याला लास्ट एक्झाममध्ये बघायला मिळेल. लास्ट केसमध्ये आपल्याला इथे सुद्धा आर एल सीचं कनेक्शन्स आपल्याला बघायला मिळेल. बट हे लॅपलॅप ट्रान्सफॉर्मवाले, सो लॅपलॅप ट्रान्सफॉर्म म्हणजे नेक्स्ट चॅप्टर. ओके. इथे हा जो आर एल सी आहे, हा आर एल सी म्हणजे या चॅप्टरमध्ये आपल्याला बघायला मिळेल. ओके. सो उद्या परवाचं लेक्चर मिस करू नका, खूप इम्पॉर्टंट आहे. आणि उद्या आणि परवा हा चॅप्टर्स आपला संपून जाईल. ओके. तर ठीक आहे, आजच्या लेक्चरमध्ये काही क्युरीज असेल तर विचारू शकतात. अदरवाईज आजचं लेक्चर आपण इथे थांबवू.